नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रमेश राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी, जिल्हा अमरावती. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील एका महत्त्वपूर्ण घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये घटक राज्य विधिमंडळ यांचं जे विधानसभा हे सभागृह आहेत, या सभागृहाच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये घटक राज्य विधिमंडळाचा जेव्हा आपण मित्रांनो विचार करतो, त्यात भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 162 ते 212 यामध्ये घटक राज्य विधिमंडळासंबंधी सविस्तर तरतुदींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, केंद्र शासनाप्रमाणेच घटक राज्य शासनातही भारतीय संविधानाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा एक नामधारी शासन प्रमुख असतात, त्याचप्रमाणे घटक राज्यातही सुद्धा नामधारी शासन प्रमुख म्हणून राज्यपाल हे काम पाहतात आणि केंद्रामध्ये वास्तविक शासन प्रमुख म्हणून ज्याप्रमाणे पंतप्रधान हे वास्तविक स्वरूपाचे काम पाहतात, त्याचप्रमाणे घटक राज्यातही मुख्यमंत्री हे वास्तविक शासन प्रमुख म्हणून राज्य व्यवस्था, राज्यकारभार पाहण्याचं काम मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे करत असतात. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी विधानसभेची जी रचना आहे, ही रचना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ही थोडक्यात आपण या ठिकाणी पार्श्वभूमी आपण ही बघितलेली आहे. भारताच्या राज्यघटनेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कलम 170 मध्ये विधानसभेची रचना स्पष्ट करण्यात आलेली आहे. विधानसभेची जी रचना आहेत, या रचनेचा जेव्हा आपण मित्रांनो विचार करतो, त्यामध्ये अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला विचार करणे कर्मप्राप्त ठरते, अनिवार्य ठरते. त्यामध्ये सदस्य संख्या असेल, पात्रता असेल, कार्यकाल असेल, नेमणूक असेल, वेतन भत्ते असतील, गणस्फूर्ती असतील, पदाधिकारी असतील, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सदस्य संख्या. मित्रांनो, विधानसभेचा जेव्हा आपण विचार करतो, विधानसभेच्या सदस्याच्या संख्येसंदर्भात जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विचार करतो, तेव्हा भारताच्या संविधानामध्ये विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भात विधानसभेची सदस्य संख्या ही कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 500 एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा 288 सदस्य या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेचं 288 सदस्य निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये +1 अँग्लो इंडियन जमातीचे सदस्य प्रतिनिधी जर निवडून आले नाही, तर राज्यपालांना एक सदस्य अधिक निवडून नियुक्त करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने राज्यपालांना दिलेला आहे. हे या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे की विधानसभेमध्ये राज्यपालाला एक अँग्लो इंडियन जमातीच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने राज्यपालांना दिलेला आहे. त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे, तो म्हणजे पात्रता. विधानसभेची सदस्य जे आहेत, त्या सदस्याला म्हणजे ज्यांनाही कोणाला विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, त्यांना विधानसभेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत, तो उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे. ही एक अतिशय महत्त्वाची अट या ठिकाणी, पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तो भारताचा नागरिक असला पाहिजे, असावा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट ही आहे की त्यांचे वय हे 25 वर्ष पूर्ण असावेत. 25 पेक्षा अधिक वय असणे
विधानसभेच्या सदस्यासाठी अनिवार्य आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची अट या ठिकाणी आपण चर्चेला घेत आहे ती आहेत संसदे निर्मित किंवा संसदेने कायदा करून ठरवलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी त्या सदस्यांनी पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. संसदेने वेळोवेळी कायदा करून ठरवलेल्या ज्या अटी आहेत त्या अटी त्या सदस्यांनी पूर्ण करावीत किंवा त्यांनी केलेले असावा. मित्रांनो, काही अपात्रतेच्या अटी सुद्धा आपल्या संविधानामध्ये विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भात सांगण्यात आलेल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण अटी ज्या आहेत अपात्रतेच्या त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. त्यामध्ये वेडा किंवा दिवाळखोर नसला पाहिजे. त्या सदस्याला 2 वर्षापेक्षा अधिक सश्रम कारावासाची शिक्षा झालेली नसली पाहिजे. कुठल्याही तो आर्थिक लाभदायक पदावर तो व्यक्ती नसावा. असेल तर त्याला निवडून आल्यानंतर त्याला त्या संदर्भात राजीनामा देणे हे अनिवार्य ठरते, क्रमप्राप्त ठरते. अशा स्वरूपाची अनेक पात्रतेच्या अटी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो आहे कार्यकाल. मित्रांनो, विधानसभेच्या कार्यकालाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या 172व्या कलमात विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षे निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी सुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या संमतीने विधानसभा हे बरखास्त सुद्धा करू शकतात. 5 वर्ष विधानसभेचा कार्यकाल या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ऍडिशनल या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विधानसभेची जी मुदत संपण्यापूर्वी सुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या संमतीने विधानसभा बरखास्त सुद्धा करू शकतात. या ठिकाणी हे आपल्याला ऍडिशनल लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये आणखी परत आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी कार्यकालामध्ये लक्षात ठेवायचं आहे ती आहे राज्यांतर्गत जर आणीबाणी घोषित करण्यात आली असेल, राज्यपालाने तशा स्वरूपाची शिफारस राष्ट्रपती महोदयाला केली असेल तर विधानसभा मुदतपूर्व सुद्धा बरखास्त विसर्जित होऊ शकते. ही सुद्धा अट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आहे निवडणुकीची पद्धत. विधानसभेचे जे सदस्य आहेत या सदस्यांची निवड कशी होते तर आपल्या भारतीय संविधानाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा विधानसभेचे सभासद हे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार पद्धतीने म्हणजेच साध्या बहुमताने हे उमेदवार विजयी घोषित केल्या जातात. विधानसभेच्या सदस्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विधानसभेची निवडणूक पद्धत जी आहे ही प्रत्यक्ष व गुप्त मतदान पद्धतीने या ठिकाणी ही निवड होते आणि 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या भारतीय नागरिकांना या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने या ठिकाणी दिलेला आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो आहे अधिवेशनाचा. विधानसभेचे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन बोलवण्याचा आणि हे स्थगित व समाप्त करण्याचा अधिकार राज्यघटनेने राज्यपालांना दिलेला आहे. मित्रांनो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे राज्यपाल. राज्यपाल हे विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकतात. त्याच्यानंतर ते स्थगित सुद्धा करू शकतात आणि ते समाप्त सुद्धा हे करू शकतात. मित्रांनो, सामान्यतः विधानसभेचे वर्षातून 2 अधिवेशन होतात आणि या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे अशी सुद्धा अट या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा जो अधिवेशन होते तो अंदाजपत्रकीय अधिवेशन वर्षातून एकदा होते. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे वर्षातून विधानसभेचे 2 अधिवेशन होतात आणि हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे आणि एक ऍडिशनल अंदाजपत्रकीय अधिवेशन सुद्धा आपण विधानसभेचं घेत असतो. घेतलं गेलं पाहिजे अशी अट सुद्धा भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आलेली आहे. राज्यपालांना परत ऍडिशनल मी तुम्हाला एक
ऍडिशनल गोष्ट सांगत आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती आहे राज्यपालांना आवश्यकता वाटल्यास ते विधानसभेचे अधिक म्हणजे जादाचे अधिवेशन बोलवू शकतात. कोण? राज्यपाल. राज्यपाल हे विधानसभेचे वर्षातून 2 पेक्षा जास्त अधिवेशन गरज पडल्यास देशाची एकता एकात्मता सार्वभौमत्व या गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून किंवा गरज असल्यास तर विधानसभेचे अधिक अधिवेशन बोलवण्याचा अधिकार सुद्धा या ठिकाणी राज्यपालांना प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो आहे गणस्फूर्तीचा. विधानसभेचे जेव्हा आपण अधिवेशन बोलवतो या अधिवेशनासाठी काही गणस्फूर्ती या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. ती गणस्फूर्ती आहेत विधानसभेच्या अधिवेशनासाठी एकूण सभासदांच्या 1/10 सभासदांची उपस्थिती हे अधिवेशनासाठी अनिवार्य आवश्यक ठरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, गणस्फूर्तीच्या अभावी अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार सुद्धा सभापती महोदयाला प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी जादाची म्हणजे ॲडिशनल या ठिकाणी तुम्हाला अधिकची लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे जर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये जर प्रश्न विचारला गेला की गणस्फूर्तीच्या अभावी अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर हे आहे अधिकार सभापती महोदयाला. जे विधानसभेचे सभापती आहेत त्या सभापती महोदयाला हे अधिकार देण्यात आलेला आहे. जर गणस्फूर्ती नसेल तर ही गणस्फूर्ती अभावी हे अधिवेशन तहकूब बरखास्त करण्याचा अधिकार सुद्धा सभापती महोदयाला प्राप्त झालेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे तो आहे वेतन व भत्त्याचा. विधानसभेच्या सदस्याच्या वेतन व भत्त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे वेतन, भत्ते, निवासस्थान, टेलिफोन, वाहन प्रवास भत्ता यासारख्या अनेक सवलती सदस्यांना प्राप्त झालेल्या आहेत. त्यांना या सवलती मिळालेल्या असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. भारतीय राज्यघटनेचा कलम 195 याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये विधानसभेच्या सदस्यांसाठी ज्या सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलती ठरवण्याचा अधिकार घटक राज्यांना विधानसभेला घटक राज्य विधिमंडळाला प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, 1995 कलम 1995 नुसार ह्या सगळ्या सोयी सवलती ज्या आहेत वेतन, भत्ते, निवासस्थान, टेलिफोन, वाहन भत्ता या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत या सगळ्या ठरवण्याचा अधिकार घटक राज्य विधिमंडळाला प्राप्त झालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पदाधिकारी. विधानसभेचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी भारतीय संविधानाच्या कलम 178 ते 181 नुसार विधानसभेच्या सभापती व उपसभापती संबंधी त्यांच्या निवडी संबंधी आणि त्यांच्या कार्यासंबंधी इत्यादी बाबी संबंधित तरतूद भारताच्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्यामधूनच एकाची सभापती म्हणून आणि एकाची उपसभापती म्हणून विधानसभेचे जे सदस्य आहेत हे आपल्यामधूनच हे पदाधिकारी निवडत असतात आणि या पदाधिकारी यांचा कार्यकाल सुद्धा विधानसभेच्या सदस्या एवढाच म्हणजे 5 वर्ष असतो. अशा स्वरूपाची ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे. अनेक वस्तुनिष्ठ स्वरूपाची जी आकडेवारी आहेत मित्रांनो, ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर याच टॉपिक वरती आपण काही क्विज प्रश्न मी तुम्हाला याची लिंक मी तुम्हाला यामध्ये देत आहे. ती लिंक वर क्लिक करून तुम्ही ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी वस्तुनिष्ठ प्रश्न MCQs तुम्ही हे सोडवू शकता आणि त्याची उत्तरं सुद्धा तुम्ही तपासू शकता. तुमचा स्कोर तुम्ही तपासू शकता. या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या संबंधी तुम्हाला प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.